नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी एक कविता घेऊन आलेलो आहे. कविता आहे आपल्या सगळ्यांचे लाडके बालकवी यांची. दोष असती जगतात किती याचे. मित्रांनो, आयुष्य जगत असताना बरेचदा होतं असं की आपण दोषांकडे थोडं जास्त लक्ष देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, प्रत्येक हृदयात जो निर्मळ प्रीतीचा, निर्मळ प्रेमाचा, सहानुभूतीचा देखील जो एक धागा असतो तो आपल्या हातून निसटतो. जर तुम्ही सगळ्यांवर प्रेम करत असाल तर तुम्हाला दोष चटकन दिसत नाहीत, आणि जरी दोष दिसले तरी त्याच प्रमाणात सद्गुण देखील दिसत असतात. पण दुर्दैवाने कधीकधी होतं असं की पूर्णत्वाच्या आपली जी ओढ असते की आपल्याला सगळं काही परिपूर्ण लागतं. तरी बरं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे. असं कोणीच नाही आहे हे त्यांनी कधीच सांगितलं आहे. परिपूर्ण जगात काहीच नाही, संपूर्णपणे निर्दोष जगात काहीच नाही. त्याच्यात काही ना काहीतरी असणार. पण आपण बरेचदा काय होतं, आपली प्रीती जी आहे, मनातलं प्रेम जे आहे, तो एक ती जी भावना जी आहे आपुलकीची, ती कधीकधी इतकी शुष्क आणि रखरखीत झालेली असते की आपल्याला सगळे दोषच दोष दिसायला लागतात. तर हा दोष मला कसा काय दिसतोय, हा प्रश्न विचारणारी ही कविता आहे. आणि ती पूर्णत्वाची जी ओढ आहे, ती पूर्णत्वाची ओढ मला दोष बघायला प्रवृत्त करत आहे. आणि प्रीती जी आहे, प्रेम जे आहे, आंतरिक प्रेम वेगळं असतं. आपण ज्याला प्रेम समजतो त्याच्यापेक्षा ते वेगळं. तर हे जे आंतरिक प्रेम आहे त्याच्या मार्फत जर बघितलं, त्या दृष्टीतून बघितलं तर तुम्हाला दोष आढळणार नाहीत. अशा प्रकारची ही कविता आहे. तर आधी आपण कविता बघू आणि मग त्याच्यावर गप्पा मारू. दोष असती जगतात किती याचे. दोष असती जगतात किती याचे. नसे मजला सामर्थ्य गणायाचे. नसे मजला सामर्थ्य गणायाचे. दोष माझा परी हाच मला वाटे. दोष माझा परी हाच मला वाटे. दोष बघता सत्प्रेम कसे आटे. दोष बघता सत्प्रेम कसे आटे. दोष असती जगतात असायाचे. दोष असती जगतात असायाचे. मला त्यांची तरी काय करायाचे. मला त्यांची तरी काय करायाचे. प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही. प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही. शुद्ध होईन जो दोष असा नाही. शुद्ध होईन दोष असा नाही. गड्या पूर्णा, गड्या पूर्णा मज आस तुझी नाही. गड्या पूर्णा मज आस तुझी नाही. सखा नूना ये मार मिठी देही. सख्या नूना ये मार मिठी देही. प्रीती माझ्या हृदयात करी वास. प्रीती माझ्या हृदयात करी वास. न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. मित्रांनो, एका वेगळ्याच धाटणीची, वेगळ्याच प्रकारची कविता, वेगळा विचार आहे हा. कदाचित अतिशयोक्ती, कदाचित अति आदर्शवादी वाटू शकते ही कविता. पण निर्मळ मनाने मांडलेले हे शब्द आहेत. त्यामुळे अशा भावनेतून या कवितेकडे नाही बघितलं पाहिजे. बालकवी हे स्वच्छंदी कवी होते, मनस्वी कवी होते. प्रामाणिकपणे जे काही सुचलं ते त्यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आपणही ती निरागसता जी आहे शब्दातली ती लक्षात घेऊनच ही कविता समजून घेतली पाहिजे. दोष असती जगतात किती याचे. नसे मजला सामर्थ्य गणायाचे. समजायला तसं सोपं वाक्य आहे, पण याच्यामध्ये मला काय गंमत दिसली माहिती आहे. दोष असती जगतात किती याचे. नसे मजला सामर्थ्य गणायाचे.
बरेचदा आपण असं खूप जणांना म्हणताना ऐकतो, वाचतो, की ज्यांनी लिहिलं आहे की जगात दोष खूप आहेत पण आपण त्याच्याकडे बघायचं नाही. जगात दोष खूप आहेत पण आपण त्याची मोजदाद करायची नाही. म्हणजे मोजदाद करू शकतो पण ती करायची नाही. पण इथे पहिल्यांदा असं वाक्य आपल्या वाचनात येतं की जिकडे लिहिणारा म्हणजे कवी म्हणतो की नसे मजला सामर्थ्य गणायचे, हे सामर्थ्यच माझ्याकडे नाही. म्हणजे ते मोजायचे न मोजायचे, किती मोजायचे हा प्रश्नच उद्भवत नाही. हे सामर्थ्यच नाही आहे माझ्याकडे. की जगात दोष किती आहेत हे सांगायचं काही सामर्थ्यच नाही माझ्याकडे. अगणित दोष असू शकतात. किती वास्तववादी कविता बघा ही. तुम्ही सांगू शकता जगात किती दोष आहेत? नाही, हे सामर्थ्यच कोणाकडे नाही आहे. त्यामुळे हे वाक्य माझ्या मते तरी खूप योग्य आहे. मला बघायचं नाही आहे त्याच्याकडे, मला मोजायचं नाही आहे, हा विचारच नाही आहे. मी ते मोजण्याला पात्रच नाही आहे, ते सामर्थ्यच नाही माझ्याकडे, हा विचार वेगळा आहे. मला हे वाक्य त्यामुळे आवडलं की दोष असती जगतात किती याचे, नसे मजला सामर्थ्य गणायचे. मोजू शकता तुम्ही, मी, आपण मोजू शकतो? नाही मोजू शकत. दोष माझा परी हाच मला वाटे. मी दुसऱ्याचे दुर्गुण, दुसऱ्याचे दोष किती आहेत हे मोजू शकतो का? नाही, हे सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे. जगात किती दोष आहेत, किती दुर्गुण आहेत ते. पण मी माझ्याकडे बघू शकतो. मी काय विचार करतो, माझ्या मनात काय चाललं आहे, माझ्या मनात कुठल्या भावना येत आहेत, याचा विचार मी करू शकतोच. दोष माझा परी हाच मला वाटे. दुसऱ्यांचं नाही, पण मी माझं बघू शकतो. मी माझ्या मनामध्ये वाकून पाहू शकतो की इथे तर कुठला दोष लपून बसलेला नाही आहे ना. आणि मग तो दोष इथे बालकवींना दिसतोय स्वतःमधला, की दोष माझा परी हाच मला वाटे, दोष बघता सत्प्रेम कसे आटे. दोष बघता सत्प्रेम कसे आटे. माझा मलाच कवी किती निरागस असावं बघा. हे लिहिणं किती निरागस आहे. म्हणून म्हणलं मी की तो निरागस भाव, तो मनस्वी भाव बाजूला सारून फक्त अति आदर्शवादी या विचाराने या कवितेकडे नाही बघितलं पाहिजे, किंवा आदर्शवादी कविता याने नाही बघितलं पाहिजे. ती निरागसता देखील जपता आली पाहिजे. दोष माझा परी हाच मला वाटे. मला माझ्यात एकच दोष दिसतो की मला जेव्हा कुठे दोष दिसतो तेव्हा ते सत्प्रेम कसं कमी होतं माझ्या मनातलं. सत्प्रेम म्हणजे सत गोष्टीवर असलेलं प्रेम. दुसरा अर्थ असा की खरोखरचं प्रेम. सत्प्रेम म्हणजे सत्यप्रेम असं पण होऊ शकतं, की खरोखरचं प्रेम. ते जे आंतरिक प्रेम मी तुम्हाला म्हणालो की एक असतं लौकिक प्रेम, एक असतं अलौकिक प्रेम. ते तुमच्या माझ्या मोजदादीत येऊ शकत नाही, ते दिसत नाही, ते सांगता देखील येऊ शकत नाही. असं ते पलीकडचं प्रेम आहे आपल्या भौतिक जगाच्या. दोष माझा परी हाच मला वाटे. मला हाच एक माझ्यात दोष दिसतो की मला कुठे दोष दिसला ना की माझं सत्प्रेम कसं काय आटून जातं. मला त्या ज्याच्यात दोष आहे, ज्या गोष्टीमध्ये दोष आहे त्याच्याबद्दल मला प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सहानुभूती हे कसं वाटत नाही. स्वार्थी मनाला आरसा दाखवणारी ही कविता आहे बरं का. त्यामुळे फक्त इनोसन्स, फक्त तो निरागसता याला इतकं पण भुलून जाऊ नका. कारण की शेवटी कवी जो असतो ना तो आरसा दाखवत असतो. कवी जरी हे म्हणत असला स्वतःला तरी हा प्रश्न त्यांनी तुम्हाला, मला, सगळ्यांना विचारला आहे की बाकी सगळ्यांचं जाऊ दे, तुझ्यात हा दोष कुठून आला. की जेव्हा तुला कशामध्ये, कुणामध्ये दोष दिसतो तेव्हा तुझं सत्प्रेम कसं आटून जातं. हा दोष नाही वाटत तुला. हा दोष कसा काय आला तुझ्यात. दोष असणं हे एक गोष्ट झाली, आणि ते दोष बघितल्यानंतर तुम्ही तिरस्कार करणं ही दुसरी गोष्ट झाली. हा सुद्धा दोषच नाही का. दोष दिसल्यानंतर तिरस्कार करणं, तिरस्कार वाटणं हा देखील दोष नाही का. ज्याच्यामध्ये दोष आहे त्याला समजवण्याचा, सुधारण्याचा, योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न आपण नाही का करू शकत. त्यानंतर जर काय होत असेल तर वेगळी गोष्ट. पण
हे सांगणं तर आपलं काम आहे की नाही. मग हा दोष कुठून तुझ्यात आला हे कवी म्हणतोय की दोष माझा परी हाच मला वाटे, दोष बघता सत्प्रेम कसे आटे. सत्प्रेम कसं काय आटून गेलं माझं. दोष बघितल्या लगेच माझ्या मनात घृणा उत्पन्न होते, लगेच तिरस्कार तिटकारा निर्माण होतो. हा दोष मला दिसतो माझ्यात बाबा. मग पुढे काय म्हणतात बालकवी की दोष असती जगतात असायाचे. दोष असतात जगात, असायचेच. जगात डावं उजवं असायचंच. कितीही तुम्ही प्रयत्न केला, समानता समानता समानता, तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी जगात वर खाली डावं उजवं हे असायचंच. दोष असणारच, कुठे ना कुठे दोष असणारच. संपूर्ण सत्कर्म करणारी, सद्धर्म पाळणारी, सदाचारी समाज असा कधीतरी तरी होता का? नव्हता. रामराज्यात सुद्धा नव्हता. तसं जर असतं तर कोणा लोकांच्या म्हणण्याने सीतेला परत सोडून सगळं जावं लागलं नसतं. मनात शंका उत्पन्न होणारी माणसं तेव्हा देखील होती. त्यामुळे दोष हा कधीच जाऊ शकत नाही. दोष असती जगतात असायाचे, असायचंच. वास्तव पण मान्य करता आलं पाहिजे ना, असायचंच, होणारच. असं कसं शक्य आहे की दोषरहित सगळं? असं होणारच नाही ना. कारण की दोषरहित दोषमुक्त असं काही नसतंच. दोष असती जगतात असायाचे, मला त्यांशी तरी काय करायचे. मी त्याच्याकडे का लक्ष देतो? स्वतःला विचारलेला प्रश्न आहे. पण सरळ सरळ आपली कान उघडणी केली आहे बरं का बालकवींनी. सरळ सरळ आपली कान उघडणी केलेली आहे. दोष असती जगतात असायचे, मला त्यांशी तरी काय करायचे. तुम्हाला सगळं सोडून फक्त दोषच दिसतात का हो जगातले? बाकी काही दिसत नाही तुम्हाला? फक्त ते दोषच दिसतात तुम्हाला. आणि असायचेच. तुम्ही काय नवीन शोध नाही लावला. कुठला दोष तुम्हाला दिसला तो तुम्ही काही दोष नाही, कुठलं फार मोठं वेगळं संशोधन नाही केलं, तुम्ही नवीन शोध नाही लावलेला आहे. याच्याऐवजी दुसरं काहीतरी विधायक काम केलं असतं ना तर बरं झालं असतं. मला तरी या वाक्यांमध्ये कुठेतरी आपली सुद्धा कान उघडणी दिसते की ज्या मंडळींना फक्त दोष दिसतात ना आजूबाजूला, त्यांची कान उघडणी केलेली आहे बालकवींनी. सरळ दोष असती जगतात असायाचे, अहो होणारच. मला त्यांशी तरी काय करायचे, मला त्याच्याशी काय करायचे, हे आपलं कामच नव्हे. तुम्ही दुसरं काहीतरी करा. तुम्ही दोष कशाला काढत बसले? निंदकाचे घर असावे शेजारी हे तुकाराम बुवांनी सांगितलेलं आहे. ते यासाठी नाही की निंदकाला काहीतरी रोजगार मिळावा म्हणून, ते यासाठी की कोणीतरी तुम्ही जर चुकत असाल तर ते सांगणारं असावं. नुसता दोष काढणारा असून चालत नाही. तो दोष का आहे आणि त्याचं परिमार्जन कसं होऊ शकतं हे देखील सांगणारा असावा लागतो. आणि तो शेजारी असावा शेजारी. निंदक म्हणजे नुसती निंदा करणार नाही, काहीतरी त्याच्यामध्ये तर्क असला पाहिजे तर त्या निंदकाला अर्थ आहे. नाहीतर असे बोलणारे रस्त्यात 17-60 असतात, कोणाकोणाकडे लक्ष द्याल. त्यामुळे दोष असती जगतात असायाचे, मला त्यांची तरी काय करायचे, मला काय करायचं त्यांच्याशी. त्यांचं असू दे तिकडे जे काय असं ते. कारण की ना मला ते मोजायचं सामर्थ्य आहे, ना मला त्यात बदल घडवून आणायचं सामर्थ्य आहे. मला फक्त माझ्यातला दोष दिसू शकतो, जो मला दिसला की माझं सत्प्रेम लगेच कमी होतं. असतात जगात दोष आहेत सगळीकडे, काय करायचं मला त्याच्याशी. आपण काही करू शकतो का? नाही करू शकत. पण प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही, प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही शुद्ध होईन जो दोष असा नाही. पण प्रेमगंगेतल्या शुद्ध पाण्याने, सिंचन म्हणजे पाणी बाहेर काढणे, उपसा करणे, सिंचन करणे म्हणजे पाणी बाहेर काढणे थोडक्यात. प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही, प्रेमगंगेची जी पवित्र नदी आहे, पवित्र शुद्ध नदी आहे. प्रेम ही फार शुद्ध भावना आहे बरं का. आत्मिक प्रेम, आंतरिक प्रेम, तो जिव्हाळा,
तो कनवाळूपणा हे अत्यंत शुद्ध भावना आहे. आईचं प्रेम असेल, वडिलांचं प्रेम असेल, ही शुद्ध भावना आहे. या प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही तुम्हाला जर प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनात सहभागी होता येत असेल, तुम्हाला जर ते पाणी जर तुम्हाला लाभलं असेल, त्या प्रेमगंगेचं पाणी जर तुम्हाला लाभलं असेल, थोडक्यात तुमच्या मनामध्ये सुद्धा आंतरिक आणि आत्मिक प्रेम असेल, तर शुद्ध होईन जो दोष असा नाही. बालकवींच्या म्हणण्यानुसार जगात असा कुठलाही दोष नाही की जो तुम्ही जर त्याच्यावर शुद्ध विशुद्ध प्रेमाचा जर शिडकावा केला तर तो दोष जाणार नाही. असा एकही दोष नाही आहे. थोडक्यात माझ्या मते त्यांना असं सांगायचं आहे की दोष दिसत असला आणि तो जर तुम्हाला घालवायचा असला दोष, समजा तुम्हाला दोष दिसतोय आणि तो जर तुम्हाला घालवायचा असेल, तो दोष जर नष्ट करायचा असेल, तो शुद्ध करायचा असेल, तर आत्मिक प्रेम जे आहे, शुद्ध प्रेम, विशुद्ध प्रेम, निर्भेळ प्रेम जे आहे, त्याचं सिंचन तुम्ही करा. त्या सिंचनाने काय होईल, असा एकही दोष राहणारच नाही. कारण की प्रेमाने, सत्प्रेमाने, या शुद्ध प्रेमाने तुम्ही सगळे दोष जे आहे ते दोष तुम्ही नाहीसे करू शकता. हे बालकवी इथे सांगतात. थोडंसं वेगळ्या विचाराचं, पण तरी सांगतो. मला हे सांगता सांगता एकदम आठवलं. आमच्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये किंवा आपण ज्याला म्हणू कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असं म्हणलं की वाटतं लोकांना की फार वेगळ्या जगातलं कुठली तरी नोकऱ्या आहेत. तसं काही नाही आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये म्हणजे आजकालच्या कंपन्यांमध्ये असं शिकवलं जातं की तुम्हाला जर तुमचे जे कोणी कन्झ्युमर्स आहेत, तुमचे जे कोणी कस्टमर्स आहेत, जे कोणी गिऱ्हाईक वापरणारे जे कोणी आहेत, जोपर्यंत तुम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, जोपर्यंत तुम्ही त्या शुद्ध मनाने, स्वच्छ मनाने समजून घेत नाही, जोपर्यंत तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जागी स्वतःला पाहून स्वतःलाच ते सगळे त्रास होत आहेत हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही. थोडक्यात असं आहे की दोष जर दिसत असेल तर त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती, थोडा जिव्हाळा असला पाहिजे. आणि जिव्हाळा आणि सहानुभूती जर असेल, प्रेम जर असेल विशुद्ध, तर दोष असा कुठलाच नाही की जो शुद्ध होऊ शकत नाही. मगाशी म्हणून म्हणालो की कदाचित अति आदर्शवादी असं हे वाटू शकेल, पण आमच्या जगात सुद्धा, कॉर्पोरेट जगामध्ये आमच्या काय शिकवतात, हेच शिकवतात. ज्याच्यासाठी तुम्ही सगळं काही तयार करताय कंपनीमध्ये, एकदा त्या माणसाची सुखदुःखसुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करा ना. हे म्हणणं खूप सोपं आहे की त्याला वापरता येत नाही, हे म्हणणं सोपं आहे. पण ज्याच्यासाठी तुम्ही करताय, कधीतरी त्याच्या जागी स्वतःला उभं करून पहा, म्हणजे तुम्हाला आपोआप त्या माणसाबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा वाटू लागेल, त्याच्याबद्दल एक सहानुभूती वाटू लागेल. आणि त्याच्या पुढची पायरी म्हणजे तुम्हाला आत्मिक प्रेम वाटू लागेल. कारण की इथे काही आपण कुठलं प्रॉडक्ट बनवत नाही आहे. आयुष्य म्हणजे काही प्रॉडक्ट नाही आहे. आयुष्य ही भावनांची देवाणघेवाण आहे. आयुष्य म्हणजे नात्यांचा संग्रह आहे, माणसांचा संग्रह आहे, विचारांचा संग्रह आहे. त्यामुळे तिथे फक्त सहानुभूतीवरती थांबून चालणार नाही, तिथे हे आत्मिक प्रेमसुद्धा आलं पाहिजे. आता शेवटचं कडवं फार गमतीशीर आहे. गड्या पूर्णत्व जे आहे, जे आपण एक आदर्श समजतो की परिपूर्ण आहे. आता परिपूर्ण आपल्याकडे फक्त श्रीकृष्ण भगवानच आहेत. परिपूर्ण अवतार फक्त श्रीकृष्ण भगवानच. पण ते कृष्ण देखील शापित होता, तो गोष्ट वेगळी ती. पण असो, माणसाला त्या पूर्णत्वाची फार हौस असते की एकदम परफेक्ट झालं पाहिजे सगळं.
एकदम जरा कुठे इकडे तिकडे होता कामा नये. सगळं अगदी परफेक्ट झालं पाहिजे. गड्या पूर्णा हे जे पूर्णत्व आहे, या पूर्णत्व असण्यामध्ये एक प्रकारचा दंभ आहे बरं का. षड्रिपूंपैकी एक तो एक दंभ असतो की परिपूर्ण आहे, मी पूर्ण आहे, मी परिपूर्ण आहे. त्या पूर्णत्व जे आहे, ती भावना जी आहे, पूर्ण असण्याची जी भावना, सर्व गुणांनी युक्त असण्याची जी भावना आहे, पूर्णत्व. माझं आस तुझी नाही, मला तुझी आस नाही आहे. इथे मी असं समजलो की जगाला त्याची आस आहे, पण कवीला त्याची आस नाही आहे. आणि हे खरं आहे. आपण जगात जगत असताना आपली इच्छा नेहमी पूर्णत्वाची असते. आपल्याला सगळं काही पूर्ण हवं असतं, सगळं काही परफेक्ट. आपण कितीही सदोष असू, आपण कितीही चुका करू, आपल्या हातनं काही चुका घडो बिडो, काही हो आपल्या हातातनं, पण आपली मागणी मात्र असते की आपल्याला जे मिळालं पाहिजे, आपल्या आजूबाजूला जे असलं पाहिजे, ते सगळं परिपूर्ण एकदम परफेक्ट असलं पाहिजे. दुःखाचं कारण हेच देखील आहेच एक. गड्या पूर्णा बालकवी म्हणतात, त्या पूर्णत्वाला उद्देशून म्हणतात. किती सुंदर कल्पना आहे. त्या पूर्णत्वाला उद्देशून आहे की गड्या पूर्णा माझं आस तुझी नाही, मी तुझ्या मागे धावतच नाही आहे, मी त्या परफेक्शनच्या मागे धावतच नाही आहे. परफेक्ट पूर्णत्वा मी तुझ्या मागे धावतच नाही आहे, मला तुझी आसच नाही आहे. सख्या न्यूना ये मार मिठी देही. पण एक सूक्ष्म गोष्ट तुम्हाला सांगतो, दोन्ही वाक्यांमध्ये पूर्ण आणि न्यूनत्व. न्यूनत्व म्हणजे काहीतरी कमी, काहीतरी दोष, सदोष काहीतरी आहे, पूर्ण नाही आहे, न्यून आहे, ते कमी पडलं आहे, कुठेतरी काहीतरी कमी पडतं आहे. पण पूर्णत्व देखील आहे, त्यालासुद्धा गड्या म्हटलेलं आहे. आणि न्यूनत्व जे आहे, न्यूनता जी आहे, त्याला सख्या म्हटलेलं आहे. दोघांनाही मित्र म्हटलेलं आहे. म्हणजे कोणीही शत्रू नाही, कोणी काय म्हणतात त्याला, विरोधी नाही, दोन्ही मित्रच. गड्या पूर्णा, त्याला पूर्णत्वाला सुद्धा मित्र समजतात. त्याला ते काही चुकीचं समजत नाही आहेत बरं का बालकवी. हा गैरसमज करून घेऊ नका. पूर्णत्वाला ते काही नावं नाही ठेवत आहेत, फक्त मला तुझी आस नाही आहे. शेवटी पूर्णत्व हे म्हणजे तुमचं अंतिम ध्येय, अंतिम लक्ष झालं ना. हे पूर्णत्व हे तुमचं अंतिम ध्येय. जेव्हा तुम्ही पूर्ण काम होता, तेव्हा तुम्ही मोक्षप्राप्तीचा विचार करता की आता सगळं काही भोगून झालं, आता बस, असं आहे ते. सगळं काही झालं करून, पूर्ण झालं आता सगळं, की मग त्याची आस संपते. तोपर्यंत त्या पूर्णत्वाची आस सतत असतेच. पण जर त्याच्या आधीच तुम्ही ही पूर्णत्वाची आस सोडली आणि सदोष जग जे आहे, सदोष वास्तव जे आहे, त्याला जर तुम्ही मिठीत घेतलं तर, म्हणजे मला त्या काल्पनिक पूर्णत्वापेक्षा सदोष वास्तवाला मिठी मारायची आहे. ही किती वेगळी आणि सुंदर कल्पना आहे बघा. मला काल्पनिक पूर्णत्व नकोच, मला सदोष असलं तरी हे सदोष वास्तव मला हवं आहे, मला तसं हवं आहे. म्हणजे हे जगण्याची आणि आपल्या आजूबाजूचं जे काही विश्व आहे त्याच्यावर असलेलं प्रचंड प्रेम इथे दिसतं. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, मंगेश पाडगावकर म्हणतात. बरोबर आहे. हां, त्यांना काही माहिती नाही आहे की जगामध्ये सुद्धा दोष आहेत. जग काही सगळं चांगलंच चांगलं नाही आहे. जगात वाईट लोकंसुद्धा आहेत, वाईट घटना देखील घडतात. पण तरीही पाडगावकर म्हणतात की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हा विचार केला आहे का कधी की जगात काही सगळं चांगलं नाही आहे? जगात अनेक करोडो वाईट लोक आहेत, क्षणाला वाईट घटना घडत आहेत, आणि तरीही पाडगावकर म्हणतात की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपल्या आयुष्याला अशी मिठी मारणे हे काही लोकांनाच जमतं, सगळ्यांना जमत नाही. सगळेजण कुठल्या तरी काल्पनिक आयुष्याच्या मागे पळत असतात. पण बालकवींसारखी मंडळी, पाडगावकरांसारखी मंडळी ही त्या जगण्याला मिठी मारतात.
सख्या न्यूना ये मार मिठी देही. तू सुद्धा सखाच आहेस, पूर्णत्व सुद्धा मित्रच आहे, पण मला पूर्णत्वाची आस नाही आहे. मला न्यूनतेची सुद्धा आस नाही आहे. मला तुला मिठी मारायची, मला तुझं अस्तित्व मला मान्य करायचं आहे. मला तुझ्यामध्ये आणि तुला माझ्यामध्ये सामील करून घ्यायचं आहे. मला तुझ्यात जगायचं आहे. गड्या पूर्णा मज आस तुझी नाही, सखा नूना ये मार मिठी देही. आणि शेवटचं वाक्य तर इतकं अप्रतिम आहे, प्रीती माझ्या हृदयात करी वास. प्रीती माझ्या हृदयात करी वास. कशासाठी? ही प्रीती जी आहे, हे आत्मिक प्रेम जे आहे, आंतरिक प्रेम जे आहे, सहानुभूती सत्प्रेम जे आहे, ती प्रीती माझ्या हृदयात करी वास. कशासाठी? न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. इतकं अप्रतिम वाक्य बांधलेलं आहे बालकवींनी. प्रीती माझ्या हृदयात करी वास, न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. माझं काम पूर्णत्वाला मिठी मारणं, पूर्णत्वाच्या मागे धावणं नव्हे. माझं काम जे जे काही न्यून आहे, जिथे जिथे काहीतरी दोष आहे, तिथला तो दोष नष्ट करून त्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाणे. सदोष आयुष्यातून दोष नष्ट करत करत पूर्ण आयुष्याकडे घेऊन जाणे. मला हे करायचं आहे. मला वाईटातून चांगलं घडवायचं आहे. जगात दोष आहेत ना, खूप आहेत, हे मोजायचं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे, पण माझ्या मनात प्रेम निश्चित आहे. ते सुद्धा कशासाठी आहे? की या न्यूनतेला मला पूर्णत्वाकडे नेऊन सोडायचं आहे. ही न्यूनता मला कमी करायची आहे, मग ती मनातली असो, बाहेरची असो, कुठली असो, विचारातली देखील असो. पण प्रेमाच्या माध्यमातून, आंतरिक प्रेमातून, खऱ्या सत्प्रेमातून, खऱ्या सहानुभूतीतून मला ही न्यूनता जी आहे, ती न्यूनता मला नष्ट करून त्याला पूर्ण बनवायचं आहे. हे आयुष्य आदर्शाचा शोध आहे हा. पण मला थेट पूर्णत्वाकडे जायचं नाही आहे. मला न्यूनतेला पूर्णत्वाकडे न्यायचं आहे आणि मग त्याच्याबरोबर जायचं आहे. फरक लक्षात घ्या. मारण थेट काहीही न करता, मगाशी म्हटलं तसं, स्वतः 17-60 दोष असतात, पण त्यांना सगळं काही हवं असतं परफेक्ट. पण बालकवी म्हणतात की नाही नाही नाही, मला तसं नको आहे, मला परफेक्ट वगैरे असं काही नको आहे, मला न्यूनता हवी आहे. मला न्यूनता जी असेल ती मला चालणार आहे. माझं आयुष्य सदोष आहे, मला चालणार आहे, कारण माझ्या मनात प्रीती आणि मला माहिती आहे की ती यासाठीच आहे की त्या न्यूनतेला मी पूर्णत्वापर्यंत घेऊन जाईन. परमेश्वरांनी माझ्या मनामध्ये ही जी भावना निर्माण केलेली आहे, ही भावना जी माझ्या मनात दिलेली आहे, सहानुभूती, कनवाळूपणा जो दिलेला आहे, आत्मिक प्रेम जे दिलेलं आहे, ते यासाठीच दिलेलं आहे की न्यूनता जिथे जिथे म्हणून आहे, कमतरता जिथे जिथे म्हणून आहे, दोष जिथे जिथे म्हणून आहे, तिथे या प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही शुद्ध होईन जो दोष असा नाही. असा दोष कुठला नाहीच आहे जो प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनाने, पाण्याने, त्या शिडकाव्याने तो दोष नाहीसा होणार नाही. असा दोषच कुठला नाही आहे. आणि हीच प्रीती माझ्या मनात मी बाळगून आहे, हृदयात बाळगून आहे, कारण मला न्यूनतेला पूर्णत्व नेऊन द्यायचं आहे. मला देवत्व नकोच आहे, मला माणूस म्हणूनच जगायचं आहे. पण माणूस म्हणून असं जगायचं आहे की लोक त्याच्यामध्ये देवत्व शोधायला लागतील. किती उच्च विचार आहे हा, किती वेगळा आणि विचार करायला लावणारा असा हा विचार आहे की न्यूनतेला पूर्णत्वाला न्यायचं आहे. हो बालकवींना कर्मयोग दुसरं काय सांगतो? कर्मयोग हेच सांगतो की तुम्ही तुमचं कर्म करा, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही पूर्ण तुमचं गोष्टीकडे लक्ष द्या, इकडे तिकडे विचलित होऊ नका. भगवद्गीतेमध्ये भगवंत हेच सांगतात ना,
तुम्ही हे बघू नका की दुसऱ्याचं आयुष्य काय, तुम्ही हे बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करणार आहात, तुम्ही तुमच्या आयुष्याला कशी दिशा देणार आहात हे तुम्ही ठरवायचं आहे. हे तुमचं काम आहे. न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. मला या न्यूनत्व जे आहे ना, मला ते पूर्णत्वाला न्यायचं आहे. मला पूर्णत्वाची आस नाही आहे. मला ही न्यूनताच आवडते. पण मी या न्यूनतेकडे कुठल्याही प्रकारच्या तिरस्काराने, घृणेने बघणार नाही. कारण की तो जो दोष आहे माझ्यात, दोष माझा परी हाच मला वाटे, दोष बघता सत्प्रेम कसे आटे, तो जो दोष आहे ना, तो मला काढून टाकायचा आहे. जेणेकरून जे जे कुठे न्यून आहे ते मला पूर्णत्वाकडे घेऊन जाता येईल. तर मित्र हो, हे होतं बालकवी यांच्या दोष असती जगतात किती याचे या कवितेचं रसग्रहण आणि गप्पा. तर मित्रांनो, तुम्हाला हे रसग्रहण कसं वाटलं मला जरूर कळवा. तुम्हाला जर काही वेगळे विचार मनात आले असतील तर ते मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये देखील जरूर कळवा. मला वाचायला नक्की आवडतील तुमचे विचार. जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल, हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या. कुठले उपक्रम, कुठले व्हिडिओज मी अपलोड केलेत आत्तापर्यंत ते पहा. माझे उपक्रम आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलचं मेंबरशिप देखील आहे, त्यामुळे मेंबरशिप सेक्शनमध्ये गेले तर तुम्हाला तिथेही माहिती मिळेल. पण हे तुमच्यावर आहे, काही त्याला जोरा काहीच नाही. आणि रसग्रहण आवडलं असेल तर लाईक करा, शेअर देखील करा. कारण की होतं आहे असं की आपण हळूहळू आपले हे जे महान कवी होते त्यांना कुठेतरी विसरत चाललो आहे, कुठेतरी हरवत चाललो आहे. त्यांच्या स्मृती, त्यांची आठवण ताजी राहावी, तशीच राहावी, हा देखील एक हेतू आहे या कवींबद्दल, या कवितांबद्दल बोलण्याचा. आणि हा एक कट्टा आहे जिथे कविता, गाणी, चित्रपट, नाटक, पुस्तक आणि इतर विषय या अनेक गोष्टींवरती गप्पा होत राहतात. त्यामुळे तुम्हाला जर कुठला विषय सुचवायचा असेल किंवा कुठली कविता सुचवायची असेल ज्याच्यावरती आपण गप्पा मारू शकू, तेही देखील मला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जरूर कळवा. मी नक्की त्याचा विचार करेन. तर आता तुमची रजा घेतो. पुढच्या वेळी भेटू पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा पुस्तक घेऊन. सध्या मी जयवंत दळवी यांचं रुक्मिणी हे पुस्तक वाचतो आहे. कथासंग्रह आहे, बऱ्याच कथा आहेत त्याच्यामध्ये. आणि मी खूप पटापट वाचून पुस्तक संपवण्याच्या मागे लागणाऱ्यांपैकी नाही. मी हळूहळू घोळवत कथा वाचतो. त्यामुळे कदाचित वेळ लागेल थोडा, पण ते जेव्हा कधी होईल वाचून तेव्हा आपण त्या पुस्तकाचं समालोचन, त्याच्यावर गप्पा नक्की मारूयात. अप्रतिम पुस्तक आहे. आत्तापर्यंत तरी वाचताना एक वेगळ्याच विश्वातलं ते पुस्तक वाटतं आहे मला. पण बोलू आपण त्याच्यावर माझं पुस्तक वाचून झालं की. तर आता काळजी घ्या सगळ्यांनी. पुन्हा एकदा कोविडचे दिवस आहेत. दुर्लक्ष करू नका, गहाळ राहू नका. सगळे नियम पाळा, सगळे कायदे पाळा. कोणीही काहीही सांगितलं तरी सगळे कायदे पाळणं, नियम पाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे त्याच्यात कुचराई होऊ देऊ नका. ठीक आहे. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य देवो ही प्रार्थना. भेटू पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.